छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती रंगभवन चौक इथं संभाजी आरमारनं विनम्र अभिवादन केलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती रंगभवन चौक इथं संभाजी आरमारनं उत्साहात अभिवादनाचा कार्यक्रम केला। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे आणि कार्याध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी वाघमोडे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला। 350 वर्षांपूर्वी संपूर्ण हिंदुस्थानावर परकीय सत्तेचा अंमल असताना अशक्यप्राय वाटणारं स्वराज्य शिवरायांनी निर्माण केलं। खऱ्या अर्थानं 6 जून 1674 हा हिंदुस्थानाचा पहिला स्वातंत्र्य दिन आहे। यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। 6 जून 1674 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर संपन्न झाला होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी अखंड हिंदुस्थानामध्ये एकही हिंदूंचं किंवा भूमिपुत्रांचं राज्य नव्हतं। अनेक वर्षाच्या गुलामगिरीनंतर इथल्या मातीतलं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं उदयाला आलं आणि प्रत्यक्षात रयतेचं राज्याची ही संकल्पना शिवरायांनी प्रत्यक्षात आणली। आज अनेक वर्ष 350 वर्ष झाले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपूर्ण हिंदुस्थानात साजरा केला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर देखील कितीतरी राज्य जन्माला आले। आज आपण बघितलं तर या देशामध्ये अनेक प्रधानमंत्री होऊन गेले, मुख्यमंत्री होऊन गेले, पण एकाचाही राज्यारोहण सोहळा या देशातील जनता साजरी करत नाही। केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आजही साजरा केला जातो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य सर्वसामान्य रयतेचं होतं, कष्टकऱ्यांचं होतं, शेतकऱ्यांचं होतं। शिवरायांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करताना मावळ्यांच्या शिवघोषानं परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी सरचिटणीस गजानन जमदाडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, शहर प्रमुख सागर ढगे, जिल्हा संघटक अमित कदम, अर्जुन शिवसिंगवाले, शहर संघटक राज जगताप, रेवण कोळी, महिला आघाडीच्या शहर प्रमुख संध्या हेब्बाळकर, जिल्हा संघटक ॲडव्होकेट गीता पवार, उमा राजपूत, शोभा घंटे, जान्हवी पतंगे, कोमल कोलकुंदी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।